आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सत्यनारायण महाराज की जय. प्रसाद द्या. साहेबांना असंच सपोर्ट करा. ते निवडून आले की आपण सगळ्यांसाठी घरी मेजवानी ठेवू. आंटी हॅपी अक्षय तृतीया. अंकल हॅपी अक्षय तृतीया. नमस्कार करते. खुश राहा. अरे असू दे असू दे. आंटी मी वाटू लाडू सगळ्यांना. हो काका लाडू घ्या आणि पोटभर लाडू खा. शालिनी मॅमनी खास तुमच्यासाठी साजूक तुपातले लाडू बनवून घेतलेत. आणि तुम्हाला माहितीये ना त्यांचं करणं सवरणं कसं क्लासी असतं. कसलीच तडजोड नाही. आणि हो सगळ्यांनी पोटभर जेवा हा. लाजायचं नाही अजिबात. बरोबर बोलतेय ना. हो हो अगदी. सुजित डॅड ते काय ही तुझी मैत्रीण कलकल कोकिळा आपल्या घरातल्या प्रत्येक फंक्शनला कशी काय असते. तुझी मैत्री जरा जास्तच वाढायला लागलेली आहे. डॅड माझी नाही मॉमची. हो मी नाही मॉमने तिला बोलवलंय. बघा ना पण संचिता इकडे. मॉम सारखीच वागते ना. सेम टू सेम. आंटी हे घे खास तुझ्यासाठी अक्षय तृतीय निमित्त गिफ्ट. काय आंटी यार. बघ उघडून बघ. ओके. वाव आंटी गोल्ड कॉइन माझ्यासाठी. थँक्यू 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 व्हेरी मच. खरंच थँक्यू. पण इतकं मोठं गिफ्ट कशासाठी हो. पण ठीक आहे तुम्ही इतक्या प्रेमाने दिलंय तर ठेवते मी माझ्याकडे. आणि तुम्हाला खरं सांगू का तुमच्याकडून इतकं मोठं गिफ्ट मिळणं म्हणजे मी लकी समजते स्वतः. तुम्ही साक्षात लक्ष्मी आहात आणि तुम्ही मला हे इतकं मोठं गिफ्ट देणं म्हणजे माझी भरभराटच होईल. होईल होईल तुझीच भरभराट होईल. आमचे आबा नेहमी म्हणायचे पोरींच्या पायात लक्ष्मी असते. बघ सरपोतदारांना लग्नानंतर मिळालेलं वैभव. आबांचं म्हणणं खरं ठरलं की नाही. मी आलोच. हॅलो हॅलो साहेब. हॅलो मणी. काही अर्जंट काम होतं का. नाही बाईक चालवत होतो म्हणून विचारलं. अरे कामा व्यतिरिक्त सहज फोन करू शकत नाही का मी तुला. इतका बरका झालाय. अरे आज अक्षय तृतीया त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तुला फोन केलाय मी. आज आपल्या पार्टी ऑफिस मध्ये सत्यनारायणाची पूजाही आहे. पण तू काही आला नाहीस. तू ही तुझी नवीन वाट चालायला सुरुवात केली आहे. म्हटलं अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुला शुभेच्छा द्याव्या आणि हाल हवालही विचारावे. कसा आहेस तू. काय म्हणतोयस. सगळं ठीक आहे ना. खूप धन्यवाद साहेब. आणि तुम्हालाही अक्षय तृतीयेच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. या निवडणुकीत तुम्हाला भरघोस मतांनी यश मिळू दे. अरे यश तर मिळेलच रे. पण ते नेहमीसारखं गोड लागणार नाहीये. कारण यशाचा पहिला गुलाल तुझ्याकडून उधळला जाणार नाही ह्याचं वाईट वाटतंय. अरे आजपर्यंत तू प्रत्येक निवडणुकीत माझ्या बरोबर होतास. किती उत्साहात काम करायचास.
त्यामुळे कार्यकर्तेही जोशात असायचे. मला वाटलं होतं की तुझा राग निवळला की तू परत येशील, पूर्वीसारखं पक्षाच्या कामात लक्ष घालशील. पण साहेब, तुमचं माझ्यावरचं हे प्रेम बघून भरून आलंय. पण खरं सांगू, तुमच्याकडून खूप काही शिकलोय साहेब मी. आता जे शिकलोय ते अंमलात आणायची वेळ आहे. तुम्ही या पंखात भरपूर बळ दिलंय, आता ते बघू कुठपर्यंत घेऊन जातंय. आणि साहेब, राहिला निवडणुकीचा प्रश्न, तर मी कायम तुमच्या बरोबरीने उभा आहे. पण मला असं वाटतं यावेळी तो मान तुम्ही सुजितला द्यावा. एकदा सुजितला या यशाच्या गुलालाची नशा कळली ना, मग बघा तो कसं मन लावून काम करतो. आणि साहेब, मी शरीराने नसलो तरी मनाने आहे ना तिथे. बोलण्यात तू कधी हार मानलीस का? ती आता मानशील. बर ते जाऊ दे, मला हे सांग, तू कुठे आहेस? अरे निदान सणासुदीच्या दिवशी तरी तोंड दाखवण्यापुरतं घरी ये. एवढं मागायचा हक्क तरी आहे ना मला. साहेब, मी अगदीच आलो असतो, पण आज हॉस्टेलच्या कामानिमित्त बाहेर पडलोय आणि जिकडे जाणार आहे तिथे बराच वेळ लागेल, कदाचित संपूर्ण दिवसही लागेल. अरे मणी, का एवढा त्रास करून घेतोयस तू? का हाल करून घेतोयस? अरे सणासुदीलाही काम करतोयस तू. अरे सोड ना, हट्ट सोड, ये घरी ये. अरे हे घर, इथली माणसं तुझीच आहेत रे. त्याच विश्वासाच्या जोरावर बाहेर पडलोय ना साहेब, म्हणून ताटमानेने जगतोय. मला तुमची प्रॉपर्टी, तुमचा पैसा, पॉवर काहीच नकोय. मला माझ्या मनगटाच्या जोरावर काहीतरी करायचंय. मणी, तू नक्कीच मोठं भरीव काम करशील ह्याची मला खात्री आहे. तुला जरी नसली तरी सुद्धा मला तुझी गरज आहे. पार्टीच्या कामासाठी तुझ्याशिवाय दुसरं कोणीही विश्वासातलं नाहीये मणी. मणी, मला एक वचन दे. नाही, आता लगेच पूर्ण कर असं माझं म्हणणं नाहीये. तू घे ना, वेळ घे ना. तुला वेळ हवाय ना, वेळ घे. तुला जे काही अचीव करायचंय ते तू अचीव कर. स्वतःला बेलाशक आजमाव तू. पण शेवटी घरी ये. आयुष्यभर असा परक्यासारखा घराबाहेर राहू नकोस मणी. हे बघ मणी, टेक युअर टाइम, पण घरी परत ये. मला वचन दे मणी. साहेब, मला एक फोन येतोय, मला तो रिसीव्ह करावा लागेल. स्वानंदी, आता घड्याला हळून लाव. मातीच्या घड्याची पूजा का करतात? अक्षय तृतीयेला मातीच्या घड्याचीच पूजा करतात, म्हणजे मातीपासून बनवलेल्या घड्याची पूजा करतात. या दिवशी मातीला महत्व आहे, मातीचा सन्मान आहे हा. आपण घड्याची पूजा करतो म्हणजे एका अर्थाने आपण मातीची पूजा करतो. आता पावसाळा येणार, मातीला थेंबांनी चिंब करणार, तृप्त करणार, आणि मग याच मातीमधनं एक नवीन अंकुर फुटणार, म्हणजे हा मातीचा सन्मान आहे. म्हणजे एखाद्या बाईसारखंच की. अगदी बरोबर, मातीचा सन्मान म्हणजे बाईचा सन्मान. आणि म्हणून या दिवशी सासरी गेलेल्या मुलींना माहेरी बोलवतात, त्यांचे लाड करतात, गोडधोड खायला घालतात. आणि सासरी कामात राबून राबून दमलेल्या मुलींना माहेरी जर 4 दिवस आराम मिळतो. मॅडम, हे हॉस्टेल बी आम्हा मुलींचं माहेरच आहे की. आणि आपल्या पूर्वजांनी किती विचार करून सण साजरे केले नाहीत, ऋतूप्रमाणे सण, आणि तसंच सगळं खायचं पण.
या सगळ्यात बाईचा विचार पहिले केला जातो. झाली का पूजा? करा की पटपट. झोपाळ्यावर बसायला जायचंय की नाही? तू काय लहान मुलगी आहेस का? मगासपासून बघते सारखा झोपाळ्यात बसायचं. पूजा होऊ दे पूर्ण, मग बसूया ना झोपाळ्यात. मॅडम, तसं नाव माझं लावतीये ती, पण तिला झोपाळ्यावर बसायला लय आवडतं. अहो, लहानपणी ना ती लय झोपाळा खेळायची. आईच्या हातचा तर लहानपणी लयच मार खाल्लाय तिने. तासन तास झोपाळ्यावर बसलेली असायची. अगं असं काही नाही, मला वाटलं तुझीच थोडीशी मजा होईल म्हणून. बाकी काही नाही. तू चालू दे पूजा, चालू दे. सगळ्या नुसतं अशा उभ्या राहणार आहात का? पाया पडा. करते. साठी प्रसाद वाट सगळ्यांना. शिखा, प्लीज जोरात धोका नको देऊ. का? अगं, तुलाच मोठा धोका घ्यायचा होता ना, मग हे. नाही, प्लीज थांबव, मला भीती वाटते. शिखा, प्लीज थांबव. ही घाबरट आहेस का तू? उठ. असावरी झोपाळा. नीट कर ना. ए, आवाज करू नका, ढकलते ना हळू. स्वानंदी, चल ना, सगळ्या मुली मज्जा करतात. तू पण चल. चल. काय, कुठे चाललीस तू? काय करते स्वानंदी? ग तुला कळतं का तू प्रेग्नेंट आहेस? तुझ्या पोटात बाळ आहे. जरा तरी काळजी घे ना स्वतःची. बघ, मला हे झोपाळ्यावर बसणं जरा रिस्कीच वाटतंय स्वानंदी. अगं, काही रिस्की नाहीये. हळूहळूच घेणार की झोका. काही होत नाही, टेन्शन घेऊ नको. नाही, तरी पण मला मनातून चांगल्या फिलिंग्स येत नाहीत स्वानंदी. तू झोक्यावर बसायचं नाहीयेस प्लीज. अगं जेसी, काही बी होत नाही. हे बघ, गावाकडं ना ज्या बाईचं डोहाळे जेवण होतं ना, ते अशा झोपाळ्यावर करतात की. त्यामुळे काही बी टेन्शन नसतं. तू निश्चिंत राहा. नाही जेसी, सगळ्या मुली झोपाळ्यावर बसून मज्जा करतात. आता जर एकटी स्वानंदीच नाही बसले ना, तर नक्की सगळ्यांना संशय येईल. कळलं? स्वानंदी, नको टेन्शन घेऊ. तू निश्चिंत राहा. निश्चिंत राहा. असावरी, उठ ना ग. थोड्या वेळ स्वानंदीला बसू दे ना. उठे, उठ, चल उठ. ठीक आहे, बस. शिखा, माझ्या वेळेला मी झोका दे. बरं बाई, ये ये ये. मला असं का वाटतंय स्वानंदी संकटात आहे? राहून राहून तिला माझी गरज आहे असे विचार काय आहेत डोक्यात? स्वानंदी, तुला आठवतं लहानपणी मी तुला असे झोके द्यायची तेव्हा तू मला म्हणायचीस, तायडे अजून जोरात झोका दे, अजून जोरात झोका दे, मला त्या ढगाला हात लावून यायचंय. होय ग, तू लई जोरात झोका द्यायची आणि म्हणायची, स्वानंदी वर जाऊन माझ्यासाठी बी एक ढग आणखी. आणि मग भैया म्हणायचा, स्वानंदी माझ्यासाठी बी एक ढग आणखी. लई मज्जा यायची बघ.
तू लय जोर जोरात झोके द्यायची, पण मी काही ढगात पोहोचायचेच नाही. आता देव का ढगात जाणार इतका मोठा झोका? देव का? बघ तायडे, अगं तू किती बी जोरात झोका दिला ना तरी मी काही ढगात जायचे नाही बघ, म्हणून हळूच दे. वय वय येते की नाही मज्जा? येतीये मज्जा. मी म्हटलं होतं की नाही कार्यक्रम करूयात म्हणजे लई मज्जा येईल. बरं झालं की नाही कार्यक्रम केला? बरं झालं बरं झालं. देव का जोरात झोका? अगं नको नको हळूच दे की. वय वय परीनो स्वानंदी 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 स्वानंदी. स्वानंदी, स्वानंदी स्वानंदी, स्वानंदी. हाय गो स्वानंदी, स्वानंदी स्वानंदी हाय गो स्वानंदी स्वानंदी, स्वानंदी था. हाय गो स्वानंदी 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 स्वानंदी, स्वानंदी काय होतंय? स्वानंदी, स्वानंदी डोळे उघड ना. स्वानंदी, स्वानंदी उठ ना. स्वानंदी, स्वानंदी काय होतंय? स्वानंदी मॅडम माझं पोट, माझं पोट, माझं पोट. सगळं बरोबर. स्वानंदी 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 शुद्ध पडली. म्हणे ऍम्ब्युलन्स बोला लवकर. स्वानंदी हो स्वानंदी 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 स्वानंदी. हॅलो. थांबा, तुम्ही इथेच थांबा. यांना आत घेऊन चला. ओ स्वानंदीचे हितचिंतक इकडे इकडे खा. बस 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 बस. खूप पुळका आलाय तिचा. पुढे पुढे करत होतीस. पार्टी बदलतेस वाटतं. हे काय बोलतेस? अगं भाई ऐक तर, ती स्वानंदी आहे ना, ची बहुतेक भेट पडणार आहे. नाही काय बोलते सगळं. तू गप गा. वाव मम्मा, किती छान दिसतंय हे सगळं. बघूनच कडकडून भूक लागली आहे मला. मामा, हे प्रमोशन कधी झालं? अंकल, यू आर सो फनी. हा, पण बाय द वे, मला तुमची ही आयडिया खूप आवडली. म्हणजे इतक्या महत्वाच्या दिवशी ऑफिसच्या स्टाफ बरोबर जेवतोय आपण. नाही काय फरक पडतोय मम्मा म्हटलं तर? हा, मला आवडतं तिने मम्मा म्हटलेलं. तू लक्ष नको देऊस ग. तुला हवं ते म्हण. मम्मा, आय लव्ह यू. वाव,
सुजित खूप कमाल झाली यार श्रीखंडपुरी. तू ट्राय कर. खातो ना, खातो खातो. एक्सलंट. आलेच. हो ये ना. स्वानंदी कशी आहे? हे बघा, पेशंटची अवस्था खूप नाजूक आहे. ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. आम्ही काही टेस्ट केलेले आहेत, रिपोर्ट आला समजेल. एक्सक्यूज मी.